संसदेमध्ये? स्मार्ट पेन, स्मार्ट चष्मा, डिजिटल चष्मे आणि जे पेनी राहतात त्याच्यावर बंदी घालण्यात आली. सरकारला सगळ्याचीच भीती आहे. आता त्याची तेवढी उरली होती, ती पण भीती पूर्ण होत आहे. उपोषणाची भीती आहे, आंदोलनाची भीती आहे, बोलण्याची भीती आहे. जो विरोधक आहे त्यांनी सरकारवर टीका करण्याची भीती आहे, सत्ताधाऱ्यांना मुर्दाबाद म्हणण्याची भीती आहे. काल परवा कोर्टाने सांगितलं ज्या ज्या गोष्टीची भीती आहे त्या त्या गोष्टीचा बंदोबस्त करून लोकशाही गुंडाळून हुकुमशाही पद्धतीनं आदेश चालवण्याची त्यांची मानसिकता आहे. म्हणून अशा प्रकारचे निर्णय सरसकट हे सरकार घेत आहे. नक्कीच या संदर्भात यावेळेस अल निनोमुळे प्रचंड कोरडा दुष्काळाची कमी पावसाची शक्यता वर्तवली होती. शासन म्हणून याची पूर्वतयारी करण्याची आवश्यकता होती. काय केलं मला माहित नाही, मी पत्र पण दिलेलं आहे. मग त्यावेळेस जर 60-65% पाऊस आला आणि आत्ताचा जो गॅप आला, पूर्वीच पाऊस पुण्या मुंबईच्या कोकणाच्या तुलनेमध्ये विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये पाऊस कमी झाला. जो पाऊस झाला तो 2-3 दिवसात पाऊस झाला, वाहून गेलाय. त्याच्यामुळे फार काही तलावात पाणी साचलं किंवा हे झालं असं कुठे झालेलं नाही. आज फळे पूर्णतः वाढत आहेत. फळ्यांना पाणी दिलं नाही, सोयाबीनचं जर पानं पिवळे पडायला लागले, कापसाचं पीक धोक्यात आलंय आणि विशेष म्हणजे धानचे परे आणि जे काही आवत्या घातले होते ते सर्व आता संपुष्टात येतील. जर 4 दिवस पुढचे पाऊस नाही आला आणि पाणी नाही आलं तर सर्व पिकावर दुबार पेरणीची पाळी येईल. आणि त्यासाठी सरकारनं पर्यायी उपाययोजना काय केली, दुबार पेरणीसाठी बियाणे खताची उपलब्धता केली का, आणि या शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकार कसं उभं राहणार आहे याची मागणी या संदर्भातली आम्ही सरकारकडे केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांना या संदर्भात चर्चा करून पत्र आम्ही दिलेलं आहे की तुम्ही तातडीनं जर उद्या हे परिस्थिती आली तर सरकार म्हणून बियाणं आणि खतं आणि शासनाला शेतकऱ्यांना मदत याची व्यवस्था करा, अशी सूचना आणि पत्र आम्ही सरकारकडे दिले आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.